विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचं मवियाकडून म्हटलं जात आहे। महाविकास आघाडीनं भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र आता लिहिलंय, ते समोर येत आहे। पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। संशय असणाऱ्या 13 मतदारसंघांचा पत्रात उल्लेख आहे। भाजपनं मतदार यादीत छेडछाड करण्यासाठी आधीच लोक हेरले होते असं मवियाचं म्हणणं आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, एकीकडे कालचा सगळ्या विरोधी खासदारांचा मोर्चा, दुसरीकडे आता हे मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षरीचं पत्र। श्रुती, एकंदरीतच हे पत्र जे आहे ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या अगोदर जे आहे हे पत्र महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडनं इलेक्शन कमिशन अर्थात केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं। विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण निकाल लागण्याच्या अगोदरच हे पत्र लिहिलेलं होतं आणि या पत्रामध्ये उल्लेख होता की विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी मतांची फेरफार जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याकरता एक मोठी यंत्रणा जी आहे ती काम करत असल्याचा दावा जो आहे तो या पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं देण्यात आलेला होता। हे पत्र या पत्रावरती संजय राऊत असतील, नाना पटोले असतील आणि जयंत पाटील असतील या तिन्ही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सही असलेलं हे पत्र आहे आणि हे पत्र नक्कीच अक्षय।